के अँटनी यांनी लोकसभेमध्ये असं सांगितलं की आम्ही चीनच्या सीमेवरती रस्ते पूल असं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयारच करत नाही. का तयार करत नाही? तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून चायनीज आर्मीने आपल्यावर आक्रमण करू नये म्हणून आम्ही रस्तेच बांधत नाही. हा न्यूनगंड आणि ही पराभूत मनोवृत्ती कुठनं येते? म्हणजे कमालीची पराभूत मनोवृत्ती आहे, कमालीचा न्यूनगंड हा आपल्या देशामध्ये का रुजला याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला नेहमी असं शिकवलं गेलं की वायव्येकडनं खैबर खिंडीतनं पश्चिमेकडनं सतत आक्रमक येत गेले आणि हे आक्रमक सतत आपला पराभव करत गेले. आपण सतत त्याच्या पुढे पराभूत होत गेलो, गुलाम बनत गेलो. त्यामुळे पराभव आणि गुलामी हेच आपलं भागध्येय आहे. अशा पद्धतीचा इतिहास बरोबर आहे की आपल्याला हेच शिकवलं ना आतापर्यंत की खैबर खिंडीतनं आक्रमक येत गेले, आपण हरत गेलो, गुलाम बनत गेलो आणि आपला हाच इतिहास आहे आणि हीच आपली लायकी आहे, आपली अवकात हेही आहे असं आपल्याला सांगण्यात आलं. आता हे खरंच आहे का? परत हे तपासून बघितलं पाहिजे. कारण आतापर्यंत आपल्या ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या ठरवून सांगण्यात आलेल्या आहेत. हे जर आपलं सूत्र असेल तर आपल्याला ते सिद्ध केलं पाहिजे की खरंच असं आहे का. भारतावर आक्रमण काय झाली त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. इतिहासाला माहीत असलेलं पहिलं आक्रमण जे भारतावर झालं ते होतं इसवी सन पूर्व 810 मध्ये. असिरियन साम्राज्य होतं. इराण या भागामध्ये असिरियन साम्राज्य होतं. त्या असिरियन साम्राज्याची राणी सेमिरानिस हिने इसवी सन पूर्व 810 मध्ये भारतावर आक्रमण केलं होतं. तिने पहिल्यांदा काही हेर पाठवले भारतामध्ये आणि तिला असं लक्षात आलं की पंजाबचा राजा सत्यव्रत हा अतिशय शक्तिशाली आहे आणि त्याच्या सैन्यातलं हत्तीदल हे तर फारच जबरदस्त आहे. म्हणून मग तिने 2-1 वर्ष पुढे ढकलला आपला प्लॅन आणि 2 वर्षानंतर तिला वाटलं की आपण एक फार नवीन युक्ती करतोय. तिने काय केलं की तिच्याकडे उंटांचं दल होतं कारण ती त्या मध्य पूर्वेत येत होती. तर त्या उंटांवर त्यांनी म्हशींची कातडी शिवून ती त्या उंटांवरती घातली आणि तिला असं वाटलं की भारतीय सैन्यात एकदम गडबड उडेल की यांच्याकडे हत्ती कुठनं आले आणि म्हणून त्या कन्फ्युजनमध्ये आपण हे युद्ध जिंकू. अशा 30,000 पायदळ, 5,000 घोडदळ आणि असे 1000 उंट आणि 1000 रथ असं प्रचंड मोठं सैन्य घेऊन ती भारतात चाल करून आली. सिंधू नदी पार करून इकडे आल्यावर सत्यव्रताच्या सैन्याची तिच्या सैन्याची गाठ पडली सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती अलीकडच्या आणि भारतातल्या उन्हाळ्यामुळे ते जे काही म्हशीचं कातडं घातलं होतं ते उंटांना ते काही सहन होईना ते सैरावैरा पळायला लागले. ते कन्फ्युजन भारतीय सैन्यात होईल असं वाटलं होतं ते तिच्या सैन्यात कन्फ्युजन निर्माण झालं आणि आपल्या हत्ती दलाने मात्र तुफान हल्ला चढवला आणि तिचा पूर्ण दाबून पराभव झाला. म्हणजे पहिलं आक्रमण हे तर निश्चितच पराभवाचा इतिहास असा आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 535 इसवी सन पूर्व 535 ते इसवी सन पूर्व 513 या दरम्यान पर्शियन साम्राज्याचं सायरस द ग्रेट आणि डरायस द ग्रेट हे 2 राजे जे होते त्या दोघांनी भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सिंधू नदीच्या पलीकडे फारसा काही प्रोग्रेस करता आला नाही. भारतात ते काही घुसू शकले नाही त्यामुळे तिथेही काही आपला पराभव झाला असं म्हणता येत नाही. त्यानंतर अलेक्झांडरचं आक्रमण झालं इसवी सन पूर्व 327 मध्ये. ते आपल्याला माहिती की त्याचं आणि पोरसचं युद्ध झालं पुन्हा झेलमच्या किनाऱ्यावरती भारताच्या सीमेवरती आणि ते जे युद्ध होतं ते काहीसं अनिर्णित सामन्यासारखं होतं. त्यात कोण जिंकलं नक्की हे सांगता येत नाही. कारण पण एक मात्र सगळे इतिहासकार मान्य करतात की अलेक्झांडरच्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण युद्ध ते होतं. म्हणजे त्याला तिथे जितका प्रतिकार झाला आणि तिथे जितका धक्का बसला तेवढा त्याला आजपर्यंत कधी बसला नव्हता. सगळी युद्ध
युद्ध तो जिंकत भारतापर्यंत आला होता. पण भारतात मात्र त्याला पोरस त्याच्या सैन्यांनी इतका कडवा प्रतिकार केला की त्याच्या सैनिकांनी सांगितलं अलेक्झांडरच्या की आता पुढे भारतात आपण नको जायला, आपण परत जाऊ. आणि तो भारतातनं परत गेला. म्हणजे सीमेवरनं तो आत येऊच शकला नाही. पुन्हा हा सुद्धा काही पराभव होता असं म्हणू शकत नाही. आत्तापर्यंत तरी आपला पराभवांचा इतिहास आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर त्यांनी त्याचे काही सरदार अफगाणिस्तानवर त्या भागात त्यांनी थोडासा विजय मिळवला होता. तर तिथे त्यांनी डेमेट्रियस नावाचा त्याचा सरदार ठेवला होता. त्यांनी पुन्हा भारतावर इसवी सन पूर्व 180 मध्ये आक्रमण केलं. पुष्यमित्र शुंग हा जो आपला राजा होता त्यांनी त्याचा दणदणीत पराभव केला आणि तो काही भारतात येऊ शकतो. त्यानंतर शक इंडो-सायथियन्स असं म्हटलं जातं. शक आणि कुशाण त्यांनी साधारण इसवी सन पूर्व 100 ते इसवी सनानंतर 100 या 200 वर्षांमध्ये शक कुशाण या सगळ्या लोकांनी भारतावर आक्रमण केली. त्यांना काही प्रमाणात भारतात यशही मिळालं. पण ते यश केव्हा मिळालं जेव्हा ते पूर्णतः भारतीय बनले. हे शक हे जे परकीय होते असं जरी म्हटलं तरी ते भारतात इतके मिसळून गेले की त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला, कोणी बौद्ध धर्म स्वीकारला. कुशाण लोकांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. कुशाणांचा जो कनिष्क म्हणून फार मोठा सम्राट होता तो स्वतः बौद्ध झाला. त्यांनी भारतीय नावं घेतली, भारतीय धर्म स्वीकारले आणि ते भारतातलेच झाले. मी आज असं म्हणलं होतं की जाट ही जी जात आहे, जाट हे त्या शकांचे वंशज आहेत. इतके ते भारतात घुलमिल गेले असं आपण म्हणतो. तशा पद्धतीने ते भारतीय बनले. त्याच्यानंतरच त्यांना भारतात यश मिळालं. हे परकीयांनी आपला पराभव केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. 5व्या शतकात हुण लोक जे होते त्यांनी सगळ्या जगभर टोळधाडीसारखे ते सगळीकडे पसरले. आणि रोमन साम्राज्य जे होतं ते सुद्धा अटिला द हुन ज्याला आपण म्हणतो त्यांनी ते साम्राज्य नष्ट केलं. आणि भारतात मिहिरकुल नावाचा एक हुण राजा होता. त्यांनी भारतावर आक्रमण केलं. तेव्हा गुप्त साम्राज्य होतं भारतात आणि त्याचा स्कंदगुप्त हा जो राजा होता त्यांनी या हुणांचा सपशेल पराभव केला आणि हुणांना सुद्धा भारत सोडून निघून जावं लागलं. म्हणजे 5व्या शतकापर्यंत तरी भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे असं आपण म्हणू शकत नाही. आता आपण येऊया इस्लामिक आक्रमणामध्ये. तो सगळ्यात महत्त्वाचा मोठा भाग आहे. इस्लामिक आक्रमणांचा भारतामधला इतिहास समजून घेण्याच्या आधी त्याची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. सगळ्या जगात काय झालं याच्या तुलनेत जर आपण विचार केला की भारतात काय झालं तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचा ग्रास्प येईल किंवा त्याचा आवाका येईल असं म्हटलं पाहिजे. तुकडा तुकड्यात इतिहास आपण समजून नाही घेऊ शकत. संपूर्ण पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतरच आपण तो इतिहास खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकतो. मोहम्मद पैगंबरांचा मृत्यू झाला 632 साली आणि 634 साली कारण पैगंबरांनी असं सांगितलं होतं की सगळ्या जगात इस्लामचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे. आणि ती त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी 634 साली त्यांनी विविध दिशांना मोहिमा सुरू केली. इस्लामचा प्रसार करण्यासाठी, इस्लामचा झेंडा सगळ्या जगात फडकावा यासाठी. आणि हा जगाच्या इतिहासाचा एक चमत्कार मानला जातो की तेव्हापासून पुढच्या 125 वर्षात त्यांनी पूर्वेला अफगाणिस्तानची सीमा ते पश्चिमेला स्पेन हा प्रचंड भूप्रदेश म्हणजे तुम्ही जगाचा नकाशा जर डोळ्यासमोर आणला तर निम्म्यापेक्षा जास्ती जगात फक्त 125 वर्षात त्यांनी पूर्णतः हा प्रदेश जिंकून घेतला. बघितलं तर इराक 2 वर्षात, इजिप्त 3 वर्षात, इराण 8 वर्षात, नंतर सिरिया आणि पॅलेस्टाईन 8 वर्षात, संपूर्ण उत्तर आफ्रिका 50 वर्षात आणि संपूर्ण सेंट्रल एशिया म्हणजे कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान हा अतिशय कठीण प्रदेश तो संपूर्ण प्रदेश त्यांनी 100 वर्षात जिंकून घेतला. आणि हे सगळं सायमल्टेनियसली घडत असल्यामुळे 125 वर्षात अफगाणिस्तान ते स्पेन सारखा युरोपियन देश त्यांनी फक्त 4 वर्षात जिंकून घेतले. म्हणजे जणू काही एखादी सुनामी असावी आणि त्यासमोर पाल्या पातळासारखे सगळे राष्ट्र उडून जावे अशा पद्धतीने त्यांची मोहीम झाली आणि त्यांनी हे प्रचंड विजय मिळवले. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की अशा पद्धतीचे राजकीय विजय चेंगीज खान किंवा अलेक्झांडर यांनी पण मिळवले होते. तशा पद्धतीने यांनी मिळवले असं म्हणता येईल.
पण आजपर्यंत कोणीच करू शकलं नव्हतं अशी एक गोष्ट त्यांनी केली. आणि ती म्हणजे हे 125 वर्ष धरून एकूण 250 वर्षात त्यांनी या संपूर्ण प्रदेशातल्या सगळ्या लोकांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला आणि अरेबिक भाषा स्वीकारायला लावली. म्हणजे लिंग्विस्टिक इम्पिरियलिझम आणि रिलिजियस इम्पिरियलिझम साम्राज्यवाद हा इस्लामनी संपूर्ण या जगावर निम्म्या जगावर लादला असं म्हणता येईल. आणि ह्या तुलनेत भारतात काय झालं यात आपण बघूया. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल की आपला इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे का नाही. तर पहिलं आक्रमण जे झालं भारतावर ते 636 साली झालं. तेव्हा त्यांनी ठाण्यावर आक्रमण केलं, म्हणजे मुंबईजवळ. ते ओमानमधनं त्यांनी सागरी मार्गाने ठाण्यावर आक्रमण केलं. आपल्याला असं शिकवलेलं आहे आतापर्यंत की 711 मध्ये मोहम्मद बिन कासिमनी सिंध जेव्हा जिंकला ते पहिलं भारतावरचं इस्लामी आक्रमण होतं. पण हे चुकीचं आहे. 636 मध्ये ठाण्यावर आक्रमण झालं, तिथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भरूचवर आक्रमण केलं गुजरातमध्ये, तिथेही पराभव झाला. त्याच्यानंतर त्यांनी कमीत कमी 10 वेळा सिंधवर आक्रमण केलं मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणाच्या आधी. आणि ह्या प्रत्येक वेळेस त्यांचा साधा सुद्धा नाही तर दणदणीत पराभव होतो. म्हणजे ते सरदार जे प्रमुख त्यांचे सेनापती होते ते सगळे मारले गेले, त्यांना तिथनं पळ काढावं लागलं अक्षरशः. आणि शेवटी त्याच्या खलिफाने असं जाहीर केलं की आता काही दिवस भारताकडे बघू नका, कारण की फार नुकसान होतं आणि आपले मुसलमानांचे जीव जातात, तर भारतावर आक्रमणाचं तर थांबवा असं सांगेपर्यंत त्यांचे इतके पराभव झाले. शेवटी 711 मध्ये मोहम्मद बिन कासिम म्हणजे नेतृत्वाखाली परत सिंधवरती आक्रमण झालं. तेव्हा आपला राजा दाहिर म्हणून तिथे राजा होता, त्याचा पराभव झाला आणि मोहम्मद बिन कासिमनी सिंध हा प्रांत जिंकून घेतला 712 साली. हे 636 ते 712 हे साधारण 75 वर्षानंतर त्यांना भारतात पहिला विजय मिळाला. आता याची तुम्ही तुलना करा की 125 वर्षात त्यांनी काय केलं होतं बाकी जगामध्ये, आणि इतर देशांमध्ये 2 वर्ष 4 वर्ष 8 वर्षात कसे विजय मिळवले, आणि भारतात 75 वर्ष संघर्ष केल्यानंतर त्यांना पहिला सिंधवरती विजय मिळाला. म्हणजे हा आपला पराभवाचा इतिहास म्हणायचा का हा संघर्षाचा इतिहास म्हणायचा हे आपण समजून घेतलं पाहिजे. सिंध जिंकल्यानंतर काय झालं हे सुद्धा फार इंटरेस्टिंग. सिंध जिंकल्यानंतर त्यांनी भारताच्या मुख्य भूमीकडे आक्रमण करायला सुरुवात केली आणि राजपुताना गुजरात या बाजूला मध्य प्रदेश इकडे जाण्याची त्यांची इच्छा होती. एक जुनैद नावाचा त्यांचा सेनापती होता, त्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम उघडली. आणि तेव्हा चित्तोडमध्ये बाप्पा रावल हा राजा होता. त्यांनी राष्ट्रकूट आणखीन गुर्जर प्रतिहार 2 छोटी छोटी राज्य होती. तेव्हा भारतात मुख्य गंमत अशी होती की छोटे छोटी राज्य होती आणि इतर जगात ते जे जिंकले तिथे बायझंटाईन साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य अशी 2 प्रचंड मोठी साम्राज्य जी 1000 वर्षापासून तिथे राज्य करत होती. त्या साम्राज्यांना त्यांनी 2, 4, 8, 10, 15 वर्षात नष्ट केलं. भारतात मात्र जी छोटी छोटी राज्य होती बाप्पारावल, गुर्जर प्रतिहार, राष्ट्रकूट एवढ्या छोट्या राज्यांमध्ये सगळा देश विभाजित झालेला होता. तेव्हा मौर्य किंवा गुप्त यासारखं मोठं साम्राज्य भारतात नव्हतं. आणि तरीसुद्धा बाप्पा रावलांनी सांगितलं की राष्ट्रकूटांना मग विनंती केली आणि गुर्जर प्रतिहार त्यांचा राजा नागावंत आणि राष्ट्रकूटांचा राजा जयसिंहवर्मन आणि बाप्पा रावल या तिघांनी मिळून एक संयुक्त सेना उभी केली आणि त्या जुनैदचा सिंध राजपुताना सीमेवरती पुन्हा प्रचंड मोठा पराभव केला आणि जुनैदला अक्षरशः पळ काढावा लागला. त्यानंतर त्यांनी आणखीन एक आघाडी उघडली ती उत्तरेकडे म्हणजे पंजाब आणि या बाजूला. तिथे काश्मीरचा राजा ललितादित्य मुक्तपीर यांनी या अरब सैन्याचा पुन्हा प्रचंड मोठा पराभव केला आणि त्याच्यानंतर हे अरब लोक भारताकडे पुढे 300-350 वर्ष ते भारताकडे फिरकले होते. हा इतिहास आपल्याला कोणी सांगितलाच नाही. आपल्याला बाप्पा रावल हे नाव माहीत नाही, आपल्याला ललितादित्य हे नाव माहीत नाही, आपल्याला फक्त मोहम्मद बिन कासिम माहिती आहे. आणि त्यांनी सिंध जिंकला आणि नंतर फक्त इस्लामी आक्रमणांच्या लाटा येत गेल्या आणि आपण पराभूत होत गेलो एवढंच आपल्याला आजपर्यंत सांगितलं. आपल्याला हा इतिहास कोणी सांगितला असतो. आता ही होती पहिली लाट इस्लामी आक्रमणांची. पुढची लाट जी होती ती मोहम्मद गझनी जो आपल्याला सोमनाथचं मंदिर कसं होतं
आणि सोमनाथच्या मंदिराबद्दलही आपल्याला असं सांगितलं जातं की तिथे तो जणू काही आला, त्यांनी मंदिर लुटलं, पैसे घेतले, लूट केली आणि निघून गेला. त्याला काही प्रतिकार वगैरे झाला त्याच्याबद्दल आपल्याला कोणी आजपर्यंत सांगितलेलं नाही. पण ते मंदिर तिथल्या स्थानिक लोकांनी कमीत कमी 4 दिवस प्राणपणाने ते मंदिर लढवलं होतं आणि अत्यंत कठीण लढाई झाल्यानंतर त्याला मंदिरात प्रवेश करतात आणि मग त्यांनी त्याचा विध्वंस केला. आणि शेवटी जेव्हा आपल्या लोकांना कळलं की आपण आता याला थांबवू शकत नाही, तर जवळपास 50,000 लोकांनी तिथे आपला जीव दिला आणि त्या मंदिराच्या परिसरात 50,000 भक्तांची मृत शरीरं पडलेली होती. इतका प्रचंड उपकार आपल्या लोकांनी केला हे आपल्याला कोणी आजपर्यंत सांगितलेलं नाही. त्या मोहम्मद गझनीचा सुद्धा विद्याधर नावाचा एक राजा होता, त्यांनी दणदणीत पराभव केला होता. म्हणजे त्याला भारतात काही विजय मिळाले, ऑफकोर्स मिळाले, पण काही पराभव सुद्धा त्याला स्वीकारावे लागले आणि तो आपलं राज्य इथे प्रस्थापित करू शकला नाही. तो यायचा, लुटालूट करून निघून जायचा, पण त्याला जो काही संघर्ष व्हायचा, जो काही प्रतिकार व्हायचा, त्यामुळे त्यांनी भारतात आपलं राज्य प्रस्थापित करायला त्याला यश आलं नाही. त्याचा भाचा सय्यद सलाम मसूद हा मोहम्मद गझनी वारल्यानंतर सय्यद सलाम मसूद हा 1 लाख सैन्य घेऊन भारताकडे आला होता आणि त्यांनी उत्तर प्रदेशात सतरीक नावाची जागा आहे तिथे त्यांनी आपला तळ प्रस्थापित केलं आणि आजूबाजूला सुरू केली. तिथे एक सुहेल देव नावाचा राजा होता, एक छोटासा राजा होता श्रवस्ती नावाचा. त्याचा राजा होता सुहेल देव. त्यांनी 21 छोट्या राजांना गोळा केले. त्यांना सांगितलं की हे लोक अतिशय धोकादायक आहेत, लुटालूट करतात, बलात्कार करतात, आपली बंधुले तोडतात, त्यांना आपण इथे काही झालं तरी टिकू देता कामा नये. ते 21 राजा एकत्र झाले आणि सुहेल देवच्या सैन्याची आणि सय्यद सलाम मसूदच्या सैन्याची भेट झाली. तिथे त्यांनी एकही तुर्की माणूस जिवंत ठेवला नाही. इतका मोठा पराभव झाला, सगळ्यांची कत्तल केली. स्वतः सुहेल देव, स्वतः सय्यद सलाम मसूद मारला गेला. 1034 साली हा प्रचंड पराभव तुर्की लोकांचा झाला. आधी अरब लोक आक्रमण करत होते, आता हे तुर्की लोक आले, त्यांचा सुद्धा पराभव झाला. 636 पासून 1034 पर्यंत अजून एकदाही त्यांना भारतात यश मिळालेलं नाही, भारतात आपलं राज्य प्रस्थापित करता आलेलं नाही. ते तुम्ही समजून घेतलं. त्याच्यात एक गंमत, 2 गोष्टी गमतीच्या आहेत. आपल्याला डावे इतिहासकार जे आहेत, कम्युनिस्ट इतिहासकार, ते असं सांगतात की भारतातल्या जातीयवादामुळे आणि असमानतेमुळे ज्या कनिष्ठ जाती होत्या किंवा ज्या खालच्या जाती होत्या, शोषित जाती होत्या, त्यांनी इस्लामचं स्वागतच केलं, असं एक सांगितलं जातं. पण हे जे 21 राजे होते ज्यांना सुहेल देवने एकत्र आणलं, हे सगळे राजे ज्यांना आज आपण ओबीसी म्हणतो, ते ओबीसी जातींमधले हे सगळे राजे होते. म्हणजे या जातींनी इस्लामचं स्वागत केलं, हा जो एक खोटा इतिहास आपल्याला सांगितला जातो तो किती चुकीचा आहे ते पुन्हा याच्यावरून सिद्ध होतं. आणखी एक गमतीची गोष्ट सांगतो आणि मग पुढे जातो. सुफी संत हे आपण ऐकलं असेल की आपल्याला असं सांगण्यात होतं की हा इस्लामचा मानवी चेहरा आहे. हे सगळे संत होते आणि ते हिंदू मुस्लिम भाईचारा भारतामध्ये या सुफी संतांमुळे निर्माण झाला वगैरे वगैरे. हे संत आणि त्यांचे दर्गे कसे निर्माण झाले याची अतिशय रंजक म्हणता येणार नाही, कारण की अतिशय दुर्दैवी घटना आहे हे सगळं. पण त्याचं एक उदाहरण हे सय्यद सलाम मसूद जेव्हा गेला त्याच्या आधी तेव्हा त्यांनी सतरीकमध्ये त्याचा तळ होता, तिथे एक अंध मुलगी त्याला भेटायला आली आणि जोहरा नावाची. आणि त्याच्या मृत्यूनंतर अशी एक कहाणी निर्माण करण्यात आली की त्या अंध मुलीला, जोहराला, या सय्यद सलाम मसूदमुळे दृष्टी प्राप्त झाली आणि म्हणून तो संत होता असं त्यांनी त्याच्या मृत्यूनंतर जाहीर केलं. पण गमत अशी आहे की सय्यद सलाम मसूद आपल्या मामाबरोबर म्हणजे गझनीच्या मोहम्मदाबरोबर आधी आला होता भारतात आणि सोमनाथचं मंदिर जे फोडलं तिथे शिवलिंगाच्या ठिकऱ्या केल्याच पाहिजेत म्हणून त्यांनी आपल्या मामाकडे हट्ट धरला होता. तो हा सय्यद सलाम मसूद. तो सुफी संत म्हणून त्याला नंतर या एका घटनेवरून असं ठरवण्यात आलं. मग त्याचा तिथे दर्गा उभा राहिला. त्या दर्ग्याला आपले हिंदू लोकांची सद्गुण विकृती ज्याला आपण म्हणतो ती इतकी भयंकर आहे की आपलेच लोक तिथे जाऊन चादरीवर चढवायला लागले आणि
त्यानंतर त्याच्या वडिलांची पण एक मजार आणखी एका गावात निर्माण झाली. त्याला पुढे बाबा की मजार असं त्याला म्हणायला लागले. मग त्याचे जे सरदार होते त्या सगळ्या सरदारांच्या नावाने त्या उत्तर प्रदेशातल्या वेगळ्या त्या भागातल्या गावांमध्ये त्यांचे पण दर्गे निर्माण झाले. तेही सुफी संत म्हणून इस्टॅब्लिश झाले. सय्यद सलार मसूद, त्याचा बाप आणि त्याचे सरदार हे सगळे जे आक्रमक होते, जे भारतावरती विविध प्रकारचे अत्याचार करण्यासाठी इथे आलेले होते, तसे अत्याचार त्यांनी केलेले होते, ते सगळे सुफी संत म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. आणि त्यांच्या स्मृती अशा पद्धतीने जपल्या गेल्या. सुहेलदेवचं मात्र नाव आपण विसरून गेलो. सुहेलदेवची स्मृती कोणी जपली नाही, त्याचं कोणी इतिहासात नामोनिशाणही शिल्लक राहिले नाही. शेवटी 2016 साली त्या भागात त्याचा एक पुतळा उभा केला. तेव्हा आपले जे डावे मीडियातले मित्र आहेत त्या सगळ्यांनी फार मोठा गदारोळ माजवला की सुहेलदेवचा पुतळा तुम्ही कशा करता उभा करता. म्हणजे ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी एवढी मोठी लढाई केली त्याचं नाव पुढे जपायचं नाही. आणि जे आक्रमक होते, ज्यांनी स्त्रियांवरती बलात्कार केले, मंदिरं फोडली, त्या लोकांना मात्र संत म्हणून आपण एस्टॅब्लिश केलं. हे इतिहासाचं किती विकृतीकरण आहे. याच्या पलीकडे काय असू शकतं असं आपण म्हणायला हरकत नाही. ही झाली दुसरी लाट. त्यानंतर तिसरी लाट जेव्हा मोहम्मद घोरी हा परत चालून आला. त्याचं परत पहिल्यांदा काय झालं आय एम शुअर तुम्हाला कोणाला माहिती नाही, कारण मला पण माहीत नव्हतं, बरोबरच माहीत नसतं. तो पहिल्यांदा आला तेव्हा काय ठरवलं की आता मी पण जातो सोमनाथला आणि मोहम्मद गझनीसारखं मी, कारण मोहम्मद गझनीच्या कथा तोपर्यंत सगळ्या इस्लामी जगतात दंतकथा म्हणून पसरल्या होत्या की त्यांनी काय कशी संपत्ती लुटली वगैरे, त्याचं फार स्ट्रेचर वर गेलं होतं. तर घोरीला असं वाटलं की मी पण तसं करतो, म्हणून त्यांनी गुजरातकडे पहिल्यांदा मोर्चा वळवला. आणि गुजरातमध्ये तेव्हा चालुक्य राज्य होतं आणि त्याची राणी होती नायकी देवी. राजा गेल्यानंतर त्याचा मुलगा आपला अतिशय लहान होता, बाळ होता, पण त्याला गादीवर बसून त्याच्या नावाने नायकी देवी राज्य करतो. आणि ही गोव्याची कन्या होती. तिचं इथे गुजरातमध्ये चालुक्य घराण्यात तिचा विवाह झाला होता. तिच्या राज्यावर आधी पहिल्यांदा हल्ला केला आणि त्यांनी तिला निरोप पाठवला की तुझ्याकडचं सगळं सोनं जडजवाही आणि चांगल्या चांगल्या स्त्रिया या जर तू माझ्याकडे पाठवशील तर मी तुझ्या राज्यात आतंक माजवणार नाही. नायकी देवीने असं तिला दाखवलं की मी मान्य करते आणि त्याला कळवलं की ठीक आहे हरकत नाही, आपण एकदा भेटू आणि मी तुम्हाला सगळे भेटी सादर करते. माउंट अबूच्या पायथ्याशी तो थांबला होता. राणी येईल आणि आता आपल्याला हे सगळं देईल. पण राणी पूर्ण ससैन्य स्वतः घोड्यावर बसलेली ती लीड करत होती. तिने त्याच्या सैन्यामध्ये इतका प्रचंड मोठा पराभव केला की तो कसा बसा जीव वाचवून तिकडनं अफगाणिस्तानमध्ये पळून गेला. त्यानंतर 18 वर्षांनी तो परत आला. पहिल्यांदा तराईची लढाई पृथ्वीराज चव्हाणबरोबर त्याची झाली. तिथे पुन्हा पृथ्वीराजने त्याचा पराभव केला. आणि त्याच्या दुसऱ्या लढाईत 1192 साली त्याचा पहिल्यांदा इथे विजय झाला. आणि त्याच्यानंतर त्याचा सरदार होता कुतुबुद्दीन ऐबक. त्या कुतुबुद्दीन ऐबकने भारतात बरेच विजय मिळवले आणि शेवटी 1206 साली दिल्लीमध्ये दिल्ली सल्तनत ज्याला आपण म्हणतो, दिल्ली सल्तनतीची सुरुवात 1206 साली झाली. तर भारताच्या मुख्य भूमीवर पहिलं राज्य इस्लामी राज्य ते 1206 साली इस्टॅब्लिश झालं. म्हणजे 636 ते 1206 म्हणजे जवळपास 600, 650, 700 वर्ष. त्याच्यानंतर भारतात पहिलं इस्लामिक सल्तनत किंवा पहिलं इस्लामिक राज्य हे तेव्हा प्रस्थापित झालं. आता तुम्ही तुलना करा की 125 वर्षात काय घडलं जगात आणि भारतात त्याच्यासाठी 700 वर्ष लागली. आणि ते सुद्धा संपूर्ण भारत नाही, दिल्ली सल्तनतीच्या ताब्यात त्याच्या आसपासचाच प्रदेश होता. बाकी सगळीकडे आपली इतर राज्य होती, विजयनगर असेल. तर आता हा पराभवाचा इतिहास म्हणायचा का संघर्षाचा इतिहास म्हणायचा हा आपण विचार केला पाहिजे. आता जे काही सांगण्यात आलं की वायव्येकडनं लोक येत आहेत, तुम्हाला गुलाम बनवत आहेत, पराभूत करतायत, हाच तुमचा इतिहास आहे. हे किती खोटं आणि चुकीचं आहे की मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तर 1206 नंतर 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मुघल साम्राज्य नावापुरतंच अस्तित्वाला होतं, म्हणजे प्रॅक्टिकली संपलेलं होतं. ही पुढची 5 वर्ष, पुढची 500 वर्ष सुद्धा सतत भारतात संघर्ष सुरू होते. असं कधीच झालं नाही की पूर्ण भारत इस्लामच्या कब्जा घेतला.
विजयनगर साम्राज्य होतं, महाराणा प्रताप होता, शिवाजी महाराज होते. यास आसाममध्ये अहोम म्हणून राज्य होतं, तर पूर्ण आसामवर मोगलांना कधीच कब्जा करता आला नाही. म्हणजे संपूर्ण भारत इस्लामच्या झेंड्याखाली आला. असं 636 ते 1707 आपण जर म्हटलं तर 1100 वर्ष असं कधीच घडलं नाही की संपूर्ण भारत हा इस्लामी अधिपत्याखाली आला. याची तुलना आपण बाकी जगाशी केली पाहिजे. अफगाणिस्तान ते स्पेन संपूर्ण प्रदेशात 125 वर्षात पूर्णतः इस्लामचा अंमल, आणि भारतात 1100 वर्षानंतर सुद्धा संपूर्ण भारतावर इस्लामचा अंमल घेत नाही. आणि याची पुढची गोष्ट अशी की 250 वर्षात कधी बाकी जगात इस्लामचं साम्राज्य इस्लाम स्वीकारायला लावला सगळ्यांना आणि अरेबिक भाषा स्वीकारायला लावली. भारतात मात्र ते पूर्णतः इस्लाम धर्म लागू शकले नाही आणि त्यांची अरेबिक पर्शियन काय कुठलीच भाषा ते आपल्यावरती पूर्णपणे लागू शकले नाही. म्हणजे भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे, हा संघर्षाचा इतिहास आहे. आणि हे जर आपल्याला पहिल्यापासून नीट शिकवलं असतं तर आपल्या मनात जो काही न्यूनगंड निर्माण झाला. एके अँटनी असं नसतं बोललो जर आपल्याला अशा पद्धतीने हा इतिहास योग्य पद्धतीने शिकवला असता तर हा जो न्यूनगंड निर्माण झाला तो आपल्या मनात निर्माण झाला नसता. आपला जो आत्मविश्वास सन्मान नष्ट झाला तो झाला नसता. शेवटी इतिहास हाच आपल्याला कणा देतो, आपल्याला ओळख देतो. इतिहासात 10 मिनिटात एक शेवटची गोष्ट सांगतो. आणखीन एक ओळख आपल्याला लादली गेली. आपण पहिल्यापासून बघतोय की कशा चुकीच्या ओळखी आपल्यावरती लागल्या. आणखीन एक चुकीची ओळख आपल्यावर लादली गेली ती म्हणजे 1000 वर्षाच्या इस्लामी आक्रमणांमध्ये भारतावर कुठलेही अत्याचार झालेच नाहीत आणि मंदिरं फोडली गेली नाहीत, बलात्कार झाले नाहीत, काहीच झालं नाही. सगळ्या जगामध्ये गंगा जमली तहसीब होती, भाईचारा होता. आपण अत्यंत प्रेमाने हिंदू मुस्लिम राहिलो. जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा मग त्यांनी आपसात भांडणं लावली आणि सगळ्या ब्रिटिशांवर खापर पडून आपण हा इतिहास आपल्याला शिकवण्यात आला. पण हे खरं आहे का असं हे आपण बघितलं पाहिजे. केस लाल नावाचे एक इतिहास तज्ञ आहेत. त्यांनी 1000 ते 1500 भारतावर जी इस्लामिक आक्रमणं झाली तेव्हाची भारताची लोकसंख्या आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की या 500 वर्षात त्यांनी 8 कोटी लोकांची कत्तल केली. 8 कोटी. आणि 1500 मध्ये संपलं असं नाही, त्यानंतर ते सुरूच होतं. एकूण किती लोकांची कत्तल केली असेल आपण विचार करू शकतो. गुलामी अमेरिकेत आज एवढा चर्चा होते आणि की काळ्या लोकांवरती गुलामी लादली अमेरिकेने, ते चुकीचंच आहे. आता ते बोललं जातं ते योग्यच आहे. पण सगळ्या जगाने या आफ्रिकन लोकांची माफी मागितली की आम्ही तुम्हाला गुलामीत ढकललं. अमेरिकेने माफी मागितली. बेल्जियमच्या राजाने सुद्धा कॉंगोची माफी मागितली की आम्ही तुमचे अतिशय हाल केले आणि तुम्हाला गुलामीत ढकललं. जर्मनीने ज्यू लोकांची माफी मागितली की आम्ही तुमच्यावर अत्याचार केले. पण भारतात मात्र अत्याचार झालेच नाहीत, मग माफी वगैरे मागण्याचा काही प्रश्नच येत नाही. हा इतिहास भारतात आपल्याला शिकवण्यात आला. तर गुलामीबद्दल आपण समजून घेऊ की इतक्या प्रचंड प्रमाणात पुरुषांची कत्तल केली जायची आणि महिला आणि मुलं यांना गुलाम म्हणून इराण, अफगाणिस्तान आणि पश्चिम एशिया या भागातून विकलं जायचं. ते इतक्या प्रचंड प्रमाणात केलं जायचं की ज्या भागातून न्यायचे हिमालयाच्या पश्चिमेकडून तिथल्या थंडीमुळे वगैरे त्या लोकांचे मृत्यू व्हायचे खूप मोठ्या प्रमाणात. आणि म्हणून त्या पर्वतांना हिंदुकुश असं नाव पडलं. पर्शियन भाषेत हिंदुकुश म्हणजे किलर ऑफ हिंदूज. तर त्या पर्वताला हिंदुकुश नाव का पडलं तर तिथनं हजारो लाखो लोकांना गुलाम म्हणून नेलं जायचं आणि तिथे त्या थंडीमुळे वगैरे लोक मरायचे. म्हणून